टी झोन आहे, त्या टी झोन मधून आपल्याला जाताना दिसत आहेत आणि ते इथून आतमध्ये जाऊन या ठिकाणी मनसेचं जे विधानसभा कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला जात आहे. स्टेजच्या अगदी समोरच हे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन करतील राज ठाकरे. कार्यालयामध्ये थोडा वेळ बसतील, कार्यकर्त्यांनी संवाद साधल्यानंतर बाहेर येऊन जो स्टेज इथे बांधलेला आहे, स्टेज उभारलेला आहे, त्या स्टेजवरून इथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील राज ठाकरे. इथं त्यांनी जो टायमिंग साधलेला आहे विशाल, तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण का ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीचा जीआर आला, त्यानंतर मेळावा झाला आणि जो मोर्चा होता इथल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, त्या मोर्चाला ज्या पद्धतीने वळण लागलं, पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं. त्यानंतर मोर्चा दिवशी पोलिसांनी कोणालाच घटनास्थळी येऊन दिलं नाही आणि इथं जे आहे ते राज ठाकरे जे आहेत ते आता कार्यालयाचं उद्घाटन करत आहेत. पण जर पाहिलं तर राज ठाकरेंसोबत त्यांचे जे शिलेदार आहेत, त्यांचे जे पदाधिकारी आहेत, मग सरचिटणीस असतील, त्यानंतर नेते असतील, बरेच असे जे पदाधिकारी आहेत मुंबईचे असतील किंवा ठाणे जिल्ह्यातले पदाधिकारी असतील, मिरवणूकचे पदाधिकारी असतील, त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन राज ठाकरे जे आहेत ते ऑफिसच्या उद्घाटनासाठी इथं आपल्याला येताना दिसतं. ऑफिसचं उद्घाटन जेव्हा होईल त्या उद्घाटनानंतर थेट राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार, जे लोक जमलेत त्या मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरेंनी तिथल्या मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आणि अर्थात ते व्यासपीठाच्या दिशेने देखील निघाल्याचं आपण बघतोय. त्यामुळे थोड्याच वेळात राज ठाकरे